हॅलो फ्रेंड्स, प्रकम क्रिएशन्स अँड रेसिपीजच्या माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. मी आहे ज्योत्स्ना. मंगळागौर असो, गौरी गणपती किंवा एखादा शुभ प्रसंग असो, आपण पुरणपोळीचा नैवेद्य तर करतच असतो. आजच्या भागामध्ये कांदा लसूण न वापरता 50 ते 60 लोकांसाठी मऊ लुसलुशीत अशा पुरणपोळ्या, कटाची आमटी, बटाट्याची भाजी, डाळ, भात, कोशिंबीर, चटणी, गोल भजी, कुरडई असा संपूर्ण पुरणाचा स्वयंपाक कसा करायचा ते बघूया. आता आपण पुरणाची डाळ शिजवून घेऊयात. पुरणाची डाळ शिजवण्यासाठी इथे चणा डाळ घेतलेली आहे. ही 2.5 किलो चणा डाळ आहे. आपल्याला साधारण 100 पुरणपोळ्या करायच्या आहेत. त्यासाठी 2.5 किलो चण्याची डाळ घ्यायची आहे. डाळ मोठी आणि छान अशी पिवळ्या रंगाची आपण बघून आणायची आहे. डाळ घेतल्यानंतर ती स्वच्छ 3 ते 4 पाण्याने आपल्याला धुवून घ्यायची आहे. म्हणजे त्यातला काळपटपणा सगळा निघून जातो आणि पुरणाचा रंग खूप छान येतो. डाळ स्वच्छ धुणं गरजेचं आहे. फेस येतो तो सुद्धा फेस सगळा काढून टाकायचा आहे. तुम्ही बघू शकता चोळून चोळून सगळी डाळ आपण धुवून घ्यायची आहे. ही सुद्धा एक टिप्सच आहे. त्यामुळे पुरणाचा रंग खूप छान येतो. सगळी डाळ आपली धुवून झाल्यानंतर एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घ्यायची आहे. त्याच्या 2 ते 3 पट पाणी घालून छान डाळ अशी शिजवून घ्यायची आहे. डाळ शिजताना सगळा असा जो फेस येतो तो फेस सुद्धा आपल्याला काढणं गरजेचं आहे. त्यामुळे पुरणाचा रंग छान येतो. आता असा सगळा फेस काढून घेतलेला आहे. बघू शकता छान असा रंग आलाय. पिवळी धम्मक अशी आपली पुरणाची डाळ शिजून तयार झाली आहे. बोटचेपी डाळ झाली म्हणजे डाळ शिजली आहे. आता आपण एक पातेलं घेतलंय, त्यावर भातजाळी लावायची. त्यामध्ये सगळी डाळ ओतून घ्यायची आणि खाली असा कट आपल्याला काढून घ्यायचा आहे कटाच्या आमटीसाठी. आता ही डाळ परत त्याच पातेल्यामध्ये घालायची आहे. त्यामध्ये 2.25 किलो गूळ चिरून घेतलेला आहे, तो गूळ घालायचा आहे. 1/2 किलो साखर घालायची आहे. म्हणजे 2.5 किलोला 2.5 किलो प्रमाण आपलं बरोबर झालेलं आहे. आता हे सगळं मिक्स करून छान असं शिजवून घ्यायचंय. पुरणपोळ्या कशा करायचा याचा स्वतंत्र व्हिडिओ सुद्धा मी अपलोड केलाय, तो सुद्धा तुम्ही बघा. त्यात सगळ्या टिप्स सांगितलेल्या आहेत. आता इथे आपली डाळ छान शिजलेली आहे. तुम्ही बघू शकता पुरण तयार आहे. आता एखादं पुरणाचं यंत्र किंवा पुरणाची जाळी लावायची आहे. त्यामध्ये सगळं पुरण आपल्याला गाळून घ्यायचंय. गरम गरम असतानाच एखाद्या वाटीच्या साह्याने आपल्याला प्रेस करत करत सगळं पुरण गाळून घ्यायचंय. थंड झालं की ते घट्ट होतं आणि पुरण आपल्याला काढायला त्रास होतो. आता तुम्ही बघू शकता सगळं असं पुरण आपलं झालंय. छान पातेलभर पुरण तयार झालेलं आहे. यामध्ये आपल्याला 10 ग्रॅम वेलची आणि 2 जायफळ असे बारीक पावडर करून घेतलेली आहे, ती सुद्धा मिक्स करायची आहे. आता आपण बाजूला ठेवूया आणि कटाची आमटी करून घेऊया. कटाची आमटी करण्यासाठी इथे मोठं पातेलं तापवून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला साधारण 1/2 किलो तेल घालायचं आहे. त्यामध्ये 4 ते 5 तेजपत्त्याची पानं घालायची आहेत. मुठभर असा कढीपत्ता धुवून घालायचा आहे. 4 चमचे बडीशोप घालायची आहे. 4 चमचे जिरे घालायचे. 200 ग्रॅम सुकं खोबरं मी भाजून घेतलं होतं. त्यामध्ये 1/2 किलो टोमॅटो घालून थोडंसं पाणी घालून छान अशी पेस्ट करून घेतलेली आहे. ही पेस्ट घालायची आहे. छान अशी पेस्ट फ्राय करून घ्यायची आहे. सगळा मसाला छान फ्राय झाल्यानंतरच आपल्याला बाकीचे मसाले घालायचे आहेत. तेल सुटेपर्यंत मसाला फ्राय झालाय. आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. 4 चमचे हळद घालायची आहे. 50 ग्रॅम साधारण लाल तिखट घालायचंय. 50 ग्रॅम धने जिरे पावडर घालायची आहे. गरम मसाला आवडत असेल तर तोही यामध्ये घालू शकतो 2 चमचे. आता छानपैकी मसाला एकदम फ्राय झालेला आहे आपल्याला. त्यानंतर आपण जो कट काढून घेतलेला आहे तो कट घालायचा आहे. आपल्याला कितपत पातळ अशी कटाची आमटी करायची आहे त्याप्रमाणे पाणी घालायचंय. आवडत असेल तर गुळाचा मोठा खडा घालायचा आहे. छान तरी आली आहे. तुम्ही बघू शकता कटाची आमटी छान उकळली की वरून कोथिंबीर पेरायची आहे. तयार आहे कटाची आमटी. आता आपण 50 लोकांसाठी बटाट्याची भाजी करूया. त्यासाठी एक मोठं पातेलं तापवून घेतलंय. त्यामध्ये साधारण पाऊण लिटर असं तेल घालायचं आहे. त्यामध्ये आपण 2 मोठे मूठ भरून राई घालायची आहे. 2 ते 3 मूठ असा स्वच्छ धुतलेला कढीपत्ता घालायचा आहे. 4 चमचे आल्याची पेस्ट घालायची आहे. 100 ग्रॅम अशी हिरवी मिरची पेस्ट घालायची आहे. चवीनुसार मीठ घालायचंय. 4 चमचे हळद घालायची आहे. 2 मूठ असं धणे जिरे पावडर घालायची आहे. सगळा मसाला छान फ्राय झाल्यानंतर उकडलेले बटाटे इथे सोलून घेतलेत, ते बटाटे घालायचे आहेत. हे 4 किलो बटाटे आपण उकडून घेतलेले आहेत. छान असं मिक्स करून घ्यायचंय. कोथिंबीर घालायची आहे. छान भाजी अशी बारीक गॅसवरती वाफत ठेवायची आहे. 1.5 चमचा आपण यामध्ये हिंग सुद्धा घातलं होतं. आता हे व्यवस्थित मिक्स करायचंय, झाकून ठेवायचंय. आपण आता डाळ करून घेऊया. 50 लोकांसाठी डाळ करतोय आपण. इथे एक मोठं पातेलं गरम करून घेतलंय. त्यामध्ये मुठभर अशी राई घालायची आहे. राई छान तडतडली की 1 मूठ असे जिरे घालायचे आहेत. राई जिरे छान तडतडल्यानंतर आपल्याला स्वच्छ धुवून ठेवलेला 2 मूठ असा कढीपत्ता घालायचा आहे. कढीपत्त्यामुळे छान चव येते. 50 ग्रॅम हिरवी मिरची पेस्ट घालायची आहे. 2 चमचे आल्याची पेस्ट घालायची आहे. छान असा मसाला तेलामध्ये फ्राय करायचा आहे. त्यामध्ये 1/2 किलो टोमॅटो छान बारीक चिरून घेतलेले ते घालायचे. ते छान फ्राय झाल्यानंतर 2 मूठ असं आपण मीठ घातलंय. 4 चमचे हळद घातली आहे. धना जिरा पावडर घालायची आहे. आणि आपण इथे जी तुरीची डाळ शिजवून घेतली आहे, 1 किलो तुरीची डाळ कुकरमध्ये शिजवून घेतलेली आहे ती घालायची आहे.
आणि आपल्याला कितपत घट्ट हवंय त्यानुसार आपण पाणी घालणार आहोत. 2 भांडे पाणी घातलेलं आहे. छानपैकी डाळ उकळून घ्यायची आहे. आवडत असेल तर आपण गूळ घालायचा आहे. आता ही छान डाळ उकळत आलेली आहे. आपल्याला खोबऱ्याचं कीस घालायचं आहे. यामध्ये ओलं नारळ अर्ध खाऊन घालायचंय. छानपैकी डाळ तयार आहे. आता आपण भात तयार करून घेऊया. भात करण्यासाठी इथे पाण्याला उकळ आलेली आहे. आपण 3 किलो बारीक तांदूळ घेतलेले आहेत. हे कोलम तांदूळ आहेत. स्वच्छ तांदूळ धुवून ठेवले होते. पाणी त्याच्या डबल घ्यायचंय आपल्याला. पाण्याला उकळी आल्यावर पाण्यामध्ये मीठ घालायचंय. थोडंसं तेल घातलेलं आहे. छानपैकी उकळ आल्यानंतर भात हलवून द्यायचा आहे. बारीक गॅसवरती 10 मिनिटं झाकून ठेवायचा आहे. 15 मिनिटांमध्ये आपला भात तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता. आता आपण इथे चटणी करून घेऊया. ओल्या नारळाची चटणी करण्यासाठी 50 ग्रॅम अशी डाळ घेतली आहे. डाळ्यांची पावडर करून घेऊया. एक नारळ फोडून खाऊन घेतलेलं आहे आपण. बारीक काप करून घेतलेले. त्यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या, कढीपत्त्याची पानं, 2 मूठ अशी कोथिंबीर, 1 चमचा जिरे, 1 चमचा मीठ, 2 चमचे साखर चवीनुसार घालायची आपल्याला. सगळं छान फ्राय करून मिक्स करून घ्यायचंय आणि वाटून घ्यायचंय. हे वाटून झाल्यानंतर आपण यामध्ये डाळ्यांची जी पावडर टाकली आहे ती टाकून पाणी टाकून परत एकदा मिक्सरला फिरवायचंय. चटणी तयार आहे. आता कोशिंबिरीसाठी 1.5 किलो काकडी चोचून घेतलीये. 1 किलो टोमॅटो घेतलेले आहेत. त्यामध्ये 2 चमचे मिरची पेस्ट, 2 मूठ असं कोथिंबीर घालायची आहे. दाण्याचं कूट घातलेलं आहे 100 ग्रॅम. दही घालायचंय. मीठ घालायचं आवडीनुसार. साखर घालायची आहे 2 ते 3 चमचे. अर्धा किलो दही आपण इथे वापरलेलं आहे. कोथिंबीर छान घालायची आहे. सगळं मिक्स करायचं आहे. अशा प्रकारे आपली कोशिंबीर सुद्धा तयार आहे. आपण पोळ्या करण्यासाठी पीठ भिजवायला घ्यायचंय. एक मोठी परात घेतली आहे. त्यामध्ये आपण मैदा सगळा चाळून घ्यायचा आहे. इथे मैदा चाळून घेणं खूप गरजेचं आहे. आपण फक्त मैद्याच्या पोळ्या करू शकतो किंवा गव्हाच्या पिठाच्या करू शकतो किंवा अर्धा मैदा आणि अर्ध गव्हाचं पीठ वापरून सुद्धा पोळ्या करता येतात. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. आपल्याला एवढ्या पोळ्या करण्यासाठी 1.5 किलो असा मैदा लागतो. पोळ्यांचं पीठ भिजवताना ह्यामध्ये मीठ घातलं म्हणजे अळणी पोळ्या लागत नाही. खूप छान अशी चव लागते. एक मोठी वाटी भरून आपण तेलाचं मोहन घातलेलं आहे. सगळं व्यवस्थित पिठाला मोहन चोळून घ्यायचं आहे आणि मगच यामध्ये पाणी घालायचंय. थोडं थोडं पाणी घालत असं छान पीठ भिजवून घ्यायचंय. इथे पुरणपोळीसाठी आपल्याला पातळसर असं पीठ भिजवावं लागतं. तुम्ही बघू शकता किती मऊ असा पातळ पिठाचा गोळा आपण मळून घेतलेला आहे. तेलाचा हात लावून एकसारखा मळून घ्यायचा आहे. इथे आपण पुरणाचे सगळे मोठे मोठे छान असे एकसारख्या आकाराचे गोळे करून घेतलेले आहेत. पीठ भिजवून आपण अर्धा तास झाकून ठेवलं होतं. आता हे पीठ छानपैकी भिजलेलं आहे. तुम्ही बघू शकता. एक मोठा असा गोळा काढून घ्यायचा आहे. त्याची हलकीशी पोळी लाटून घ्यायची आहे. त्यामध्ये हा पुरणाचा गोळा ठेवायचा आहे आणि वरचा अर्धा मैद्याचा गोळा आपण परत काढून घ्यायचा आहे. अशा प्रकारे पुरणपोळ्या लाटल्यामुळे अजिबात पुरण बाहेर येत नाही. आता या हाताच्या सहाय्याने आपण थोड्याशा थापून घ्यायच्यात आणि मगच लाटायला सुरुवात करायची आहे. थोडासा मैद्याचा हात लावून छान अशी पुरणपोळी लाटू शकता. तुम्ही बघू शकता किती छान असा रंग आलेला आहे. सगळ्या अशा छान पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत आणि बारीक गॅसवरती भाजून घ्यायच्या आहेत. टम्म अशी फुगलेली मऊ लुसलुशीत काठोकाठ पुरण असलेली पुरणपोळी आपली तयार आहे. तूप लावून आपण मस्तपैकी पोळ्या भाजून घ्यायच्या आहेत. त्या एक एक करून पेपरवरती आपल्याला थंड करायला ठेवायच्या आहेत. थंड झाल्याशिवाय पुरणपोळ्या एकावर एक ठेवायच्या नाहीत, नाहीतर वाफेने त्या नरम पडतात. आता आपण भजी करायची आहेत. भजी करण्यासाठी इथे मी 1 किलो असं चण्याचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलंय, 50 ग्रॅम लाल तिखट घातलंय, 2 चमचे हळद, 2 चमचे ओवा, कोथिंबीर 2 मूठ घातलेली आहे, गरम तेल घातलंय आणि 1 चमचा सोडा घालून पाणी घालायचे आणि पीठ घट्ट भिजवून घेतलेलं आहे. त्यानंतर भजी सोडली आहे. छान अशी गोल्डन ब्राऊनची भजी झालेली आहेत. कुरडई तर आपल्याला हवीच पुरणाच्या स्वयंपाकामध्ये. आपण सगळ्या कुरडया, पापड आपल्याला जे काय हवं असेल ते तळून घ्यायचं आहे. तर इथे साधारण 40 एक पुरण आपण कुरडया तळून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता छान अशा कुरड्या सुद्धा मस्त आपल्या फुललेल्या आहेत. सगळ्या कुरड्या झालेल्या आहेत. पापड, भजी असा सगळा पुरणाचा आपला स्वयंपाक तयार झालेला आहे. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला मात्र विसरू नका. अशाच छान छान व्हिडिओसाठी चॅनलला फॉलो करा. भेटूया पुढच्या भागामध्ये.